बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 2021ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। तर बघा, या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेला होता, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही विचारले। तर बघा, पर्याय दिलेले होते। पर्याय 1 प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, पर्याय 2 क्षेत्रीय उपपत्ती, पर्याय 3 सामाजिक अध्ययन उपपत्ती, पर्याय 4 माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान। तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय 2 क्षेत्रीय उपपत्ती। बाकी यात प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती आणि माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान या सर्व उपपत्त्यांचा आधुनिक उपपत्तीमध्ये समावेश होतो, पण याचा क्षेत्रीय उपपत्तीचा होत नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला होता, अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्यांचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलाची आशा करतो व अध्ययन करतो ही वैशिष्ट्य असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली। फक्त एवढं लक्षात घ्यायचे, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, तर ही आहे बांदुरा यांची। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत। पर्याय अ दिलेला होता, चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, पर्याय ब स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, पर्याय क निर्विवेक बुद्धी निर्माण, पर्याय ड समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी। तर बघा, या ठिकाणी अ, ब, क आणि ड तिन्ही सर्व पर्याय बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला होता, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगांचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे। पर्याय 1 दिलेला होता, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, पर्याय 2 दिलेला होता, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, पर्याय 3 होता, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, पर्याय 4 वर्तन परिवर्तन प्रतिमाने। तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय 1 ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने। तर बघा, या ठिकाणी हे उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे जे उद्दिष्ट आहे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक, तर हे कशामध्ये आहे, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही। तर बघा, योग्य नाही विचारले आपल्याला। एक आहे, अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते, हे बरोबर आहे। प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, हेही बरोबर आहे। सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते का? सारखे नसते, म्हणजे हेच आपलं आन्सर आहे। त्यानंतर पुढे दिलेलं होतं, अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, हेही बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला होता, अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली। पर्याय 1 दिलेला होता, फ्रँटसेन, पर्याय 2 मर्फी, पर्याय 3 वुडवर्थ, पर्याय 4 गिलफर्ड। तर याचा आन्सर आहे पर्याय 4 गिलफर्ड। त्यानंतर नेक्स्ट बघू, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात विचारले। पर्याय अ विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, हे बरोबर आहे। प्रेरकाची तीव्रता कमी करावी, हे चूक आहे। कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, हेही बरोबर आहे। वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे, तर हे चूक आहे। तर बघा, अ आणि क हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय 2 अ आणि क। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे, काही अध्ययनाच्या व्याख्या व मानसशास्त्र यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यांच्या योग्य जोड्यांचा क्रम लावायचा आपल्याला। मन, इथं शास्त्रज्ञांची नावं दिलेले आहे आणि मानसशास्त्रज्ञांची नावं आणि इकडे दिलेले आहे व्याख्या। अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय, अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल होय, अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय, अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे। तर बघा, या ठिकाणी मन यांनी केलेलं आहे व्याख्या, अध्ययन म्हणजे
अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय. या ठिकाणी बघा 1चं क, त्यानंतर 2चं ड. बघा उडवर्त्यांची व्याख्या आहे अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे. गेट्स यांची व्याख्या आहे अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारे सुधारणा होय. त्यानंतर सिगोलेंची व्याख्या आहे अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल होय. आन्सर आहे पर्याय 1. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही विचारले. पर्याय 1 दिलेला होता अध्ययनार्थाची वृत्ती बदलता येते. पर्याय 2 अध्ययनार्थाला वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते. पर्याय 3 अध्ययनार्थामध्ये चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. पर्याय 4 अध्ययनार्थांना योग्य सवयी लावता येतात. तर या ठिकाणी आन्सर आहे पर्याय 3 अध्ययनार्थांच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते, कारण हे उदाहरण नाही विचारले आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात. तर 1 साधर्म्याचा नियम, यामध्ये सारखेपणा असतो. 2 विविधतेचा नियम, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विविधतेचा नियम, कारण वेगवेगळे आहे ना, भेद म्हटले. त्यानंतर 3 परागमनाचा नियम आणि 4 पुनरावृत्तीचा नियम. तर या ठिकाणी आन्सर आहे विविधतेचा नियम. पुढचा प्रश्न दिलेला आहे मानवी प्राण्यांची घडण अनुवंश परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे स्वभाव व वृत्ती. पर्याय 2 पक्वतेचे वय. पर्याय 3 बुद्धिमत्ता. पर्याय 4 डोळ्यांचा व शरीराचा रंग. तर स्वभाव व वृत्ती, या ठिकाणी आन्सर आहे स्वभाव व वृत्ती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य विचारलं आहे. पर्याय 1 आहे संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे. पर्याय 2 आपली इच्छा असेल तर संवेदना होते. पर्याय 3 संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते. आणि पर्याय 4 संवेदना प्रक्रिया मनाचा एक अकरण रूप व्यापार आहे. तर आन्सर आहे पर्याय 4 संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरण रूप व्यापार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी कोणत्या अवबोधाचे कोणत्या इंद्रिय भ्रमदोषामुळे होते. तर बघा पर्याय 1 परिचितता. 2 भौमितिक इंद्रिय भ्रम. पर्याय 3 विशिष्ट मनस्थिती. पर्याय 4 विशिष्ट भौतिक परिस्थिती. तर या ठिकाणी मनस्थिती, विशिष्ट मनस्थिती. त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न बघणार आहोत. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्णानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे. तर पर्याय दिलेला आहे 1 प्रतिमा स्थिर असतात. पर्याय 2 प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखी असते. पर्याय 3 पूर्वानुभवांशिवाय प्रतिमा तयार होत नाही. सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. तर वैशिष्ट्य विचारले तर पर्याय 3 आपला आन्सर आहे. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. अशाच प्रकारे पुढील प्रश्न बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.